मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता आता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, आता याची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. मित्रांनो, आता दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये हे जमा होणार आहेत. तर मित्रांनो, याची तारीख काय आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 21व्या हप्त्याची प्रतीक्षा आता या दिवशी संपेल. 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये जमा होतील. मित्रांनो, शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. नवरात्र आणि दिवाळी दरम्यान अंदाजे 10 कोटी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. म्हणजे प्रत्येकी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील. सरकार लवकरच तारीख जाहीर करू शकते. ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे e-KYC पूर्ण केले नाही त्यांना त्यांचे हप्ते मिळवण्यास विलंब होऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही जर e-KYC केली नसेल तर शेतकरी अधिकृत पोर्टलला भेट देऊन तुम्ही e-KYC करू शकता. शेतकरी PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण लवकरच त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये जमा होतील. सरकार लवकरच PM किसानच्या 21व्या हप्त्याबाबत मोठी घोषणा करणार आहे. दिवाळी दरम्यान 9 कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी आनंदाची बातमी मिळणार आहे. सरकारने अद्याप अधिकृतपणे नेमकी तारीख जाहीर केलेली नाही, परंतु PM किसानचा 20वा हप्ता यावर्षी 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. ज्यामुळे देशभरातील 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे 20,000 कोटी रुपये थेट आर्थिक मदत मिळालेली आहे. PM किसान 21वा हप्ता तारीख पहा. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा कधी संपणार आहे? तर बघा, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा ऑक्टोबरमध्ये संपेल. दिवाळीपूर्वी सरकार 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवेल अशी अपेक्षा आहे. अंदाजे 10 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये मिळतील. आतापर्यंत 20 हप्ते शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये मिळाले आहेत. तर मित्रांनो, PM किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना 3 हप्त्यामध्ये दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. या योजनेचा सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना फायदा होतो. ही योजना 2019मध्ये सुरू करण्यात आली आहे. PIBIच्या आकडेवारीनुसार सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांना 3.5 लाख कोटी रुपये वाटले आहेत. ही योजना थेट शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. मित्रांनो, 21वा हप्ता मिळवण्यासाठी e-KYC करणे बंधनकारक केले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर 21वा हप्ता उशिरा येऊ शकतो. अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. जर तुम्ही त्यापैकी एक असाल तर तुमचा 21वा हप्ता उशिरा येऊ शकतो. म्हणजे तुमच्याकडे अजून संधी आहे. जर तुम्हाला 2,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही तातडीने e-KYC पूर्ण करा. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लवकर जोडून घ्या. आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे ही एक आवश्यक बाब आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.